नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आणि आज आपण आहोत बोरी बुद्रुक, तालुका वाशिम येथील सुरेश भाऊ खांबलकर यांच्या शेतामध्ये. शून्य मशागत किंवा कमी मशागत बद्दल आपण अनेक वेळा ऐकलंय, वाचलंय, परंतु अनेकांची सुरेश भाऊ हिंमत होत नाही. बरोबर आहे. म्हणजे आज शेत म्हटलं की प्रत्येकाला वाटतं की नांगरणी पहिले डोळ्यासमोर येते. काळं शार झालेलं शेत, तण नसलेलं, वेचलेलं आपण वेचणी करतोय आणि तसं. पण आज तुमचं शेत जर असं पाहिलं, सगळं आच्छादन दिसतं या ठिकाणी. म्हणजे जमीन पूर्णपणे झाकलेली आहे. तुमचं इतरांपेक्षा काय उत्पादन कमी येते का जास्त येतं? नाही सर, उत्पन्न कमी नाही. हा. त्यांच्यापेक्षा एखादं 2 क्विंटल जास्त येईल, पण कमी नाही, किंवा त्यांच्या बरोबरीत तरी बरोबर आहे. येते याची का नाही. म्हणजे शून्य मशागत करताना उत्पादन इतरांपेक्षा कमी येत नाही. इतरांपेक्षा एवढं येतंय किंवा जास्त येतं. परंतु आता तुम्हाला दिसते की जेव्हा शून्य मशागत म्हणतोय किंवा कमी मशागत म्हणतोय, तर नांगरणी पहिले टाळली. म्हणजे नांगरणीवरचा खर्च वाचला. परत काही आंतर मशागत आहे तुमचे रोटाटर, त्याचा खर्च पण वाचलेला आहे. डवरणीचा हे पण खर्च वाचलाय. म्हणजे इतरांच्या मानानं तो यांचं उत्पन्न परवडतंय. विठ्ठल भाऊ मापारी आहेत याच गावातले, जे नांगरणीची शेती करतायत. तुमचा खर्च यांच्या एवढा होतोय का जास्त होतो? नाही, जास्त होतं. बर, कोणता कोणता खर्च जास्त होता? नांगरणी, आपली वखरणी बर, आणि पेरणी, पेरणी, नंतर डवरणी पण होते. डवरणी पण होते. आणि हे सगळ्या गोष्टी इथं करत नाहीये. काहीच करायचं नाही. असं किती खर्च तुमचा त्याच्यावर होतो, म्हणजे तेवढा यांचा वाचते हे आम्हाला समजेल. जवळपास 10-12 हजार जवळपास एका एकराला लागतो. बर, तो पूर्ण खर्च झाला. नाही, याच्या व्यतिरिक्त लागतो. बर, म्हणजे यांच्यापेक्षा खर्च तुमचा जास्त होत आहे. उत्पादन काय वाटतं? तुमची शेजारी असल्यामुळे तुमच्यापेक्षा कमी उत्पादन घेतात, सारखं घेतात? जवळपास सारखं होते. तुमच्या एवढंच उत्पादन आहे, म्हणजे उत्पादन सारखं आहे. तुमचा उत्पादन खर्च मात्र जो नांगरणीवर होत होता तो कमी आहे. बियाचा कमी लागते, बियाणं कमी लागते. बरोबर आहे. फक्त आता तुम्हाला असं वाटत असेल की जमीन खराब आहे. आपल्यासोबत वानखेडे साहेब पण आहेत. वानखेडे साहेब, आता यांचे या दोघांनी सांगितले की यांचा खर्च कमी झाला आहे, यांचा खर्च वाढतोय. हे नांगरणीची शेती करतायत, हे बिना नांगरणी शेती करतायत. उत्पादनामध्ये तुमच्या दोघांच्या काहीच फरक नाही, जवळपास सारखा आहे. थोडाफार असला तरी बरोबर आहे ना? एक मात्र नक्की आहे की आर्थिक दृष्ट्या यांना परवडून राहिलं, कारण हे खर्च कमी करतात. जमिनीच्या दृष्टीने काय सांगाल? जमिनीच्या दृष्टीने यांच्यापेक्षा त्यांची शेती आज रोजा जैविक दृष्ट्या किंवा उत्पादनाच्या दृष्टीने जास्त श्रीमंत आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे आज या जमिनीमध्ये आपण पाहतोय मागच्या वर्षीचे सुद्धा तुरीचे कोळ आता कुजत आलेले आहेत. म्हणजे एवढं तुम्ही जमिनीतलं काहीच जाळत नाही, जमिनीला नांगरत नाही. म्हणजे तुरीचं खुंट जरी असेल तर ते पूर्ण जमिनीतच राहतं, ते कुजणार. म्हणजे डायरेक्ट अशा तुम्ही पाईपलाईन तयार केल्या, मग होल केले जमिनीत, जे पावसाचं पाणी आलं ते त्याच्यापर्यंत जात असणार आहे. हे कशामुळे जमीन सुपीक आहे म्हणताय? तर याच्यामध्ये यांची नांगरणं नसल्यामुळे काय झालं की या जमिनीवर जी निघालेली वनस्पती आहे, ज्याला आपण तण म्हणतो, किंवा यांनी घेतलेले पीक आहे, त्याचे जे अवशेष आहे ते जसे तसे इथे राहा लागले. वर्षानुवर्ष इथे राहिल्यामुळे ते जमीन कुजा लागले. कुजल्यामुळे त्याच्यामध्ये गांडूळ आहेत किंवा बाकीचे जीवजंतू आहेत ते वाढा लागले. आणि ते त्या याला कुजलेला अन्न पदार्थ करून या जमिनीमध्ये बॅक्टेरियाची संख्या, जीवाणूची संख्या ती मोठ्या प्रमाणात वाढते. जितकी जीवाणूची संख्या वाढेल तितकी जमीन ही सुपीक बनेल. सुपीक बनली म्हणजे त्या जमिनीमध्ये म्हणजे एक तर सूक्ष्म दर्शनाने जर आपण याचा पूर्णपणे जर अभ्यास केला तर मोठ्या प्रमाणामध्ये इथे जे जीवाणू सारखे जे छोटे प्राणी आहे, ज्याला म्हणतो आपण जीव आहेत, ते मोठ्या प्रमाणात वाढतात. सोबत गांडूळ वाढतात. आणि हे जे कुजलेलं जे पदार्थ आहे, सेंद्रिय पदार्थ, ते गांडूळ खातात आणि त्याच्यापासून त्याची जी विष्ठा पडते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे सेंद्रिय कर्ब वाढतो. आणि जसजसा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढेल त्याचबरोबर जमिनीमध्ये असणारे जे 13 घटक आहेत, म्हणजे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन सोडून राहिलेले जे 13 घटक आहे ते सुद्धा त्या वनस्पतीचं विघटन होऊन ते मोठ्या प्रमाणात, त्याच्यामध्ये NPK, CMG, SI आणि कार्बन, बोरॉन, सल्फर, झिंक, फेरस आणि मॉलिब्डेनम याचं प्रमाण सुद्धा वाढतं. त्यामुळे काय होतं की एकंदरीत 13 घटक जमिनीत वाढायला लागले, सोबत सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं. आणि एकंदरीत याचा सर्व उपयोग हा इथल्या जे पीक घेतलं जातं त्या पिकांना मिळायला लागला. त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या इथे पिकाचं उत्पादन वाढलं. बरोबर आहे. आपल्यासोबत तालुका कृषी अधिकारी सुद्धा आहेत, अतुल जावळे साहेब. आता आपल्या इथं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत आपण शेतकऱ्यांना या पद्धतीसाठी अनुदान पण देणार आहोत. धन्यवाद सर. आता वाशिम तालुक्याचं जर गोष्ट घेतली तर तालुक्यातील एकूण 27 गावांची निवड झालेली आहे.
जसं की सुरेश भाऊंनी 2021 पासून हा प्रयत्न सुरू केलाय, तर माझं असं पुढचं नियोजन राहील की 27 गावामध्ये मी या प्रकारच्या शून्य मशागतीचा प्रचार प्रसिद्धी करेल. प्रत्येक गावोगावी सभा घेईल आणि जिथं शक्य असेल तिथं सुरेश भाऊंना विनंती करेल की तुम्ही स्वतः येऊन तुमचे प्रयत्न तिथं सांगावे की सुरुवात कशी केली, काय फायदा झाला, कुठं पैसे वाचले, जमीन कुठं सुधारली आणि इतर शेतकरी कुठं चुकत आहेत आणि त्यांना योग्य सल्ला कुठे द्यायचा ते सुरेश भाऊंच्या तर्फे पण आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आणि तालुक्यातले जे 27 गाव आहेत इथं समजा एक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प एक योजना झाली. पुढच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे पेरणीच्या पूर्व असं नियोजन राहील की गावोगावी प्रत्येक गावात सभा घेऊन प्रत्येक गावात 2026 पासून आपण या शून्य मशागती सुरुवात करूया. शून्य मशागत म्हटलं की कधी कधी ऐकायला लोकांना थोडं अवघड जाते, म्हणजे करायचंच काही नाही का, तर तसं नाही आहे. शून्य मशागत म्हणजे बोलण्याचं एक त्याला नाव ठेवलंय, पण याला आपण कमीत कमी मशागत करू. म्हणजे तुम्ही आता इथं पाहतोय आपण बेड तयार केले. तुम्ही कधी केले म्हटले? 2021 2021 मध्ये बेड तयार केले आणि 21 पासून आता 2025 आहे. म्हणजे 2025 आता बेड फोडलेच नाही. आता हे बेड वानकडे याचं छान आच्छादन तयार झाल्यामुळे, मुळं असल्यामुळे बेडला बांधून ठेवलेलं आहे. भुसभुशीत पण आहे आणि बांधून पण आहे. म्हणजे साधे बेड जर असते ना तर पावसाचं पाणी पडलं वाहून जाते, पण तुमचा बेड आता असा घट्ट झालेला आहे, भुसभुशीत आहे आणि त्यामध्ये सुपीकता पण वाढली. वानकडे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे. आता हे करताना पटत नाही किंवा लक्षात येत नाही असं करावं. तुम्ही सांगितलं तसं शेत चांगलं पाहिजे, आपल्याला नांगरलेलं पाहिजे, पण याचे फायदे तुम्ही आता अनुभवले. सरकारला सुद्धा याचे फायदे माहिती आहे. म्हणून जावळे साहेबांनी सांगितलं तसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत या शून्य मशागतीला किंवा हे वरंबे तयार करण्याला पहिल्या वर्षी वरंबे तयार करावं लागेल, तर यासाठी अनुदान पण आहे. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आपलं गाव जर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत निवडलेलं असेल तर आपण महाविस्तार या ऍपवर जाऊ शकता. त्यामध्ये आपली या योजनेसाठी शून्य मशागतीसाठी आपण अर्ज पण करू शकता. आता सध्या अर्ज बंद आहेत, पण जेव्हा आता तुम्ही जून येणार तुमचा, तर त्यापूर्वी तुम्हाला ते अर्ज पण त्यामध्ये करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर तुम्ही जर अशा पद्धतीने लागवड केली तर तुमच्या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी येतील, तपासणी करतील, जिओ टॅगचा फोटो काढतील आणि त्याच्याबद्दलचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे एवढी चांगली गोष्ट आहे. एका इकडे खर्च पण वाचतोय, अनुदान पण मिळतंय, उत्पादन पण वाढतंय, हवामानाला अनुकूल तंत्रज्ञान असल्यामुळे प्रदूषण पण कमी होतं आणि तुमची जमीन पण सुपीक होत जाते. त्यामुळे प्रत्येकानं हे तंत्रज्ञान समजून घ्यावं, बघावं. किंवा सुरेश भाऊ सारखे जे अनेक शेतकरी आहेत, प्रत्येक तालुक्यात असे काही शेतकरी आहेत जे स्वतःहून करतात, अनुदानावर नाही करत आहेत. जसं तुम्ही स्वतःहून करता, तर त्यांच्या शेतामध्ये आपण जाऊन पाहू शकता आणि हे तंत्रज्ञान एका एकरावर पहिले करून बघू. मग जर चांगलं वाटलं तर पुढे आपण ते आत्मसात करू शकता. धन्यवाद.